दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वा वा, काय सुंदर दिवस आहे आजचा दिवस आषाढी एकादशीचा दिवस. आणि आपण बघितलं गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र भगवा झालेला आहे. दिंड्या पताका घेऊन सगळे वारकरी आपापल्या गावातून आपापल्या घरातून माऊलीचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत पंढरीच्या दिशेने. या वारीमध्ये आपण नेहमी अनुभवतो एक दुसऱ्याला समोर आल्यावर नमस्कार करताना किंवा गळाभेट घेताना सुद्धा प्रत्येकाच्या तोंडून माऊली हा शब्द बाहेर पडतो. आणि हे सगळं अनुभवत या दिंड्या निघालेल्या असतात. ते पंढरीच्या दिशेने त्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी. गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र भगवा होत असताना सगळ्या पताका भगव्या सगळीकडे दिसत असतानाच माऊली 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 माऊलीचा गजर कानावर पडतो आहे. आणि मग अगदी घरातला कुठलाही छोटा पडदा असू द्या किंवा थिएटरमधला मोठा पडदा असू द्या, प्रत्येक पडद्यावर आपल्याला माऊली माऊली हा घोष ऐकायला येतो. आपला हात भारी लाद भारी. आणि स्वागत करूया या विशेष भागामध्ये अभिनेते रितेश देशमुख यांचं. चमायला सगळंच लय भारी. स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू. मजा. किती छान योग आहे. कारण होम मिनिस्टरमध्ये खरं तर हे पहिल्यांदा घडतंय. काय सांगताय? हां, म्हणजे कारण होम मिनिस्टर म्हटल्यानंतर वहिनींचा कार्यक्रम. बरोबर आहे. घराघरातल्या स्त्रीचा, खऱ्या अर्थानं घराघरातल्या माऊलीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम. जी जी. आणि मग वहिनी येतात जी. आणि मग गप्पा सुरू होतात. जी. पण मी आज थोडंसं वेगळं म्हणेन. आज भावजींबरोबर गप्पा असं म्हणायला हरकत नाही. थोडं वेगळं. जी. पण तुम्हाला सांगा, आता इथे येण्यापूर्वी तुम्हाला दडपण होतं? दडपण इन द सेन्स की कारण कसं आहे बघा, मी खूप मस्करी करतो असं म्हणतात, मी थट्टा करतो असं म्हणतात, किंवा मी पटकन बोलतं करत असताना काहीतरी बालपणीचं काहीतरी आठवून बऱ्याचदा टीच करतो. नाही, इतके शोज मी केलेत. मी प्रत्येक शोवर गेलोय जे हिंदी प्लॅटफॉर्मवरती आहेत किंवा इंग्लिश प्लॅटफॉर्मवरती आहेत. परंतु प्रत्येक शो ना जो होस्ट असतो तो कंट्रोल करतो की त्या शोचं रिदम काय असलं पाहिजे. आणि तुमच्यामध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एवढी आपुलकी आहे, एवढं प्रेम आहे, एवढा आदर आहे, एवढा सन्मान आहे की पुढच्या व्यक्तीचा सन्मान देऊन त्यातल्या गोष्टी काढायचं. म्हणजे ही जी क्वालिटी आहे ना, ही इनबॉर्न आहे, ही डेव्हलप करता येत नाही. ही एखादी क्वालिटी तुमच्यात असते किंवा नसते आणि ते तुमच्यात आहे. आणि म्हणून मी इथे बसल्या क्षणापासून मला असं वाटतं की माझ्याच घरी बसलो. अरे थँक्यू. मला अजून एक सांगायचं होतं की होम मिनिस्टर हा जो कार्यक्रम आहे तो इतक्या वर्षापासून चालत आलेला आहे. मी पाहतोय, बाबा पाहायचे, आई पाहतात. आणि एक वेगळी गोष्ट या कार्यक्रमाची आहे की प्रत्येक घरात आपण जेव्हा जाता, त्यांच्याशी बोलता, तेव्हा कळतं की आपल्या घरात आणि त्या घरामध्ये किती साम्य आहे. जरी आपल्याला वाटत असेल की मी वेगळा आहे, सगळ्याच्या पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत, पण कुठंतरी महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे जुळलेलं आहे. आणि त्याचं श्रेय हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या कार्यक्रमाला जातं. नाही, ते झी मराठीचं श्रेय आहे. मला असं वाटतं की खरं आहे, समोरच्याला सन्मान देणं हे संस्कार महाराष्ट्राने आणि घराने दिलेले असतात. थँक्स टू माझे आई बाबा. आज अनेक गोष्टी आपण बघतो, पुन्हा आईचा जेव्हा उल्लेख येतो त्यावेळेला खूप आठवणी येतात. आज होम मिनिस्टरच्या या प्रवासामधली ती जी मानाची पैठणी आपण शेवटी देतो ना, ती पैठणी आज आपण आपल्या आईंना पाठवूया, आपल्या माऊलीला पाठवूया.
कसं वाटतंय तुम्हाला? थँक्यू हा? थँक्यू नक्कीच आणि माझ्या नक्कीच. मते त्याच्यासाठी आमच्या बहिणी रागावणार नाही. नाही अजिबात नाही कारण हा सन्मान असेल माऊलीचा माऊलीकडनं झालेला असं मला वाटतं. पण तो पैठणी मिळवण्यासाठी मात्र आज तुम्हाला तो खेळ खेळावा लागणार. शेवटी एक ओके, छोटासा ओके. आईसाठी नक्की नक्की आईसाठी खेळ हो. खेळायचा. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं तुमचं बालपण कुठं? माझा जन्म लातूरला झाला आणि 77ला जन्म झाला. 82पर्यंत मी लातूरमध्येच होतो. ते एका शाळेत गेलो. 82ला वडील पहिल्यांदा मंत्री झाले. मग मुंबईत आलो. मग मुंबईत 2 वर्ष होतो. नंतर मग 86ला ते मंत्री नसताना मग पाचगणीला 1 वर्ष हॉस्टेलमध्ये होतो. पुण्यात 1 वर्ष होतो. नंतर परत सगळं शिक्षण माझं मुंबईत झालं. परंतु प्रत्येक दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी असे 4 महिने आणि हिवाळ्याची मी गावाला जायचो. म्हणजे त्यावेळेस सगळे आमच्या शाळेतलं म्हणायचे लंडनला जाऊया, पॅरिसला जाऊया, न्यूयॉर्कला जाऊया. आम्ही घरी म्हणायचो बाबळगावला जाऊया. अरे वा. होय. तर त्याच्यासाठी जी ओढ असते गावाची आणि गावात राहण्याची जी माहिती आहे ती लहानपणापासून होती. बरं आता तुमच्या घरात लहानपणी कोण कोण माहीत? तुम्ही किती जण? आम्ही 3 भाऊ. मोठे भाऊ अमित जे आत्ता राज्यमंत्री आहेत. मग मी आणि मग माझे लहान भाऊ धीरज. आम्ही 3 भाऊ आणि गौरवी आमच्या बहीण, चुलत बहीण पण बहिणीसारख्याच. अरे वा. पण मग या सगळ्या कुटुंबामध्ये लहानपणी खूप भांडणं वगैरे व्हायची आपापसात भावंडांमध्ये? तेवढे जास्त नाही पण सगळ्यात जास्त भांडणं गोट्यांवर झालेत. होय. कारण काय गोट्या खेळायचा फार नाद आणि सगळ्यात वाईट खेळणारा मी. माझ्याकडे गोट्या आले की सगळ्या संपून जायच्या. आणि नंतर मी विचार करायचो की भैयाच्या डब्यातल्या गोट्या कशा चोरायच्या. भैया म्हणजे? भैया म्हणजे अमित भैया. अमित भैया. एकदा त्यांनी मला पकडलं. मी माहिती नाही, एकदा त्यांनी मला पकडलं आणि माझ्या हातात अशा 10 गोट्या होत्या आणि ते म्हणलं हे काय करताय तुम्ही? मी म्हणलं कोणाच्या गोट्या? मग तुमच्याच आहेत पण जरा मोजून ठेवतो परत. बरोबर आहे. नाही कारण काय असतं ह्या बालपणीच्या सगळ्या आठवणी असतात. मग तुमच्या तिघांमध्ये समजूतदारपणा कोणाकडे जास्त होता? किंवा बाबा बॅकफुटला पटकन जायचं झालं तर कोण? नाही भैया. अच्छा अमित भैया. होय अमित भैया. ते भैया ते म्हणजे सगळ्या गोष्टी समजूतदारपणे घेऊन जायचे पुढे. आजही तसेच आहेत ते. आणि काय की प्रत्येक लहान भावासाठी ना मोठा भाऊ हा हिरो असतो. तर ते जसे कपडे घालायचे तसे मला पाहिजे होते. ते जसे कुठले जर बूट आणले त्यांनी तर तसेच मला हवे होते. मग त्यांना पण थोडा कंटाळायचं कारण का मी आणि सगळ्यात भावा बहिणीमध्ये सगळ्यात वाईट काळ ना जेव्हा तुम्ही शाळेत असताना भाऊ कॉलेजमध्ये जातो. म्हणजे जसं ते आपल्याला ती शाळेची चड्डी घालून जावं लागते आणि ते म्हणजे मस्त रंगीबेरंगी कपडे घालून कॉलेजला जातात. लहानपणी ना साधारणतः कसं असतं की शिक्षा होते मुलांना. बरोबर. किंवा शिक्षा झाली तर किंवा कधीतरी पाठीवर कौतुकाची पडते आणि शिक्षेची थाप पडते. हां तर तसं कधी थाप पाठीवर पडली? आई आणि वडील आत्तापर्यंत 3 भावांना कधीही असं सुद्धा मारलं नाही. कधीच. म्हणजे ते 3 बाळं गुणी होती. हो. नाही पण कसं आहे की एक त्यांच्याकडून जे आम्ही शिकलो. बरोबर. आता जेव्हा आम्हाला मुलं होतील किंवा भैयांना आहेत तर मला वाटतं ते सगळे संस्कार किंवा कसं ट्रीट करायला पाहिजे हे आपण शिकतो. आणि मला एकदाही आठवत नाही की पप्पांनी कधी कुणाला रागवलं असेल. हे असंही नाही. कारण की तेवढा आय थिंक आदर होता आणि तेवढी मस्ती आम्ही कधी करायचो नाही. पण आई मला आठवते कधी काही झालं नाही तर फक्त डोळे मोठे करायचे. आम्ही घाबरायचो. आज इतक्या वर्षानंतर या सगळ्या गोष्टी आता सुंदर सुरू झाल्या. लहानपणी कधी वाटलं होतं की पुढे जाऊन मोठा पडदा आपण व्यापून? नाही कधीच नाही. माझी कधीच इच्छा नव्हती की मी चित्रपटात काम करावं. मी बरेचसे चित्रपट पाहिलेत. लहानपणी अभ्यास करताना सुद्धा 3 व्हिडिओ कॅसेट आणून लावायचो आणि गणिताच्या अभ्यासात इतिहासाच्या अभ्यास भूगोल असं सगळं खाली चालू असताना लक्ष चित्रपटावर नेहमी असायचं. परंतु असा विचार नव्हता की आपण एकदा कधीतरी चित्रपटात काम करूया किंवा इच्छा किंवा हिरो बनायचं का तसं काहीच विचार नव्हता. अचानक एक चित्रपट आला, एक ऑफर आली, ती घेतली आणि त्यानंतर आयुष्य बदललं. नाही पण तेव्हा घरून काय रिॲक्शन होती आई बाबांची? पप्पा आणि आई? नाही कसं आहे की आई मला आठवतं मला जेव्हा पहिल्यांदा ऑफर आली तर मलाच कळालं नाही की काय चाललं आहे. मग मी म्हणालो की मी आईनं सांगितलं की असं आहे मी एकदा भेटून घेतो.
म्हणजे कसं मला वाटलं की एखादी चांगली स्टोरी राहील आयुष्यात, की लहान नंतर सांगताना किंवा एकदम मला सुद्धा एका चित्रपटाची ऑफर आली होती म्हणून ते हां, करून बघूया. म्हणून मला किती जवळ येऊ शकतो आपण ह्या ऑफरच्या. परंतु ते अगदीच जवळ झालं. त्यांनी फायनल केलं. नंतर मला विचारायचं होतं. तर माझ्या मनात नेहमी त्यावेळेस विचार होता की त्यावेळेस वडील मुख्यमंत्री असताना की लोक जेव्हा जज करतील, आणि ते जज करणारच, तुम्ही किती जरी काही म्हणलात की त्यांचे प्रत्येकजण आपलं मत मांडतंच कुठे ना कुठे, तर ते जज करताना की रितेश म्हणून जज नाही करणार. ते म्हणणार की मुख्यमंत्र्याचा मुलगा हा चांगला आहे का वाईट आहे. आणि समजा मला आठवतं आहे मी हे जे कॉन्व्हर्सेशन घेतलं होतं त्यावेळेस मी वडिलांना म्हणालो की असं एक आहे, जे ते म्हणाले की तू कर. त्यानंतर म्हणे की पण असाही विचार आहे की 90% माझं काम चांगलं नसणार, आणि चांगलं जर नसेल तर लोक हेच म्हणतील किंवा मुख्यमंत्र्याच्या मुलाला काम येत नाही, कशाला तिकडे गेलं. तर ही चर्चा होणार आहे महाराष्ट्रभर, तर तुम्ही तयार आहे. ते म्हणाले की तू माझी फिकर करू नकोस, तू स्वतःचं काम कर. तर मला वाटतं की जेव्हा केव्हा मुलांना जे जे काय करायचं होतं ती सर्व सूट आईवडिलांनी दिली. मग आता एक वेगळा प्रश्न की आज संपूर्ण महाराष्ट्रात माऊली 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 असा गजर होतोय. जी. प्रोमो सुद्धा सुरू झालेले आहेत माऊली माऊली माऊलीचे. अशा वेळेला माऊलीसारखं प्रेम करणाऱ्या तुमच्या पप्पांना किती मिस करता? मग कसं आहे की आज म्हणून नाही, मला वाटतं की ते गेल्यापासून प्रत्येक क्षण हे त्यांच्या आठवणीतच राहतं. आणि म्हणून आज जो माझा पहिला चित्रपट आहे मराठीत, 10 वर्ष 11 वर्ष मी काम करतो आहे. कुठल्या चित्रपटात फक्त रितेश आहे, कुठल्या चित्रपटात रितेश देशमुख आहे, पण लय भारीमध्ये रितेश विलासराव देशमुख हे माझं नाव आहे. वा वा. कारण ते आम्ही त्या स्क्रीनवरच बघितलं की रितेश विलासराव देशमुख असं नाव आलं. खूप बरं वाटलं. आणि त्या निमित्ताने खरं तर महाराष्ट्र भरभरून आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देणार. या गप्पा, या आठवणी अशाच सुरू राहणार आहेत. अशी टॉकीजची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ज्याच्यावरती आपण बोलणार. जी. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं, आता या सगळ्या प्रवासामध्ये जी एक महत्त्वाचा एक असं म्हणजे महाराष्ट्रात शुभमंगल सावधान असं म्हणतात, आणि मग 2चे 4 हात होतात. कारण याच्यात सुद्धा सतत हाताचा उल्लेख आहे काही, बरोबर ना तुमच्या प्रोमोमध्ये? हात भारी, हात भारी. तसं तर मग नंतर बरं आहे की लात भारी, पाय भारी नाही. मला विचारायचं की मग आता लग्नाची ज्या वेळेला मनात विचार आला किंवा लग्न करायचं ठरलं, तेव्हा कोणी म्हणजे पुढाकार दोघांपैकी कोणी घेतला? तुम्ही घेतला की आमच्या वहिनींनी घेतलं? नाही, कसं आहे की थोडं रिवाइंड करतो. मी आपल्याबरोबर बोलताना हे म्हणालो की चित्रपट केला आणि माझं आयुष्य बदललं. आयुष्य ह्याच्यासाठी नाही बदललं की मी त्यानंतर चित्रपटात काम करायला लागलो, तो एक भाग आहेच. परंतु त्या चित्रपटामुळेच ज्या मुलीशी माझी भेट झाली, त्या मुलीशी मैत्री झाली, नंतर 10 वर्ष आम्ही एकत्र होतो, प्रेम झालं आणि नंतर लग्न झालं. म्हणून मी म्हणालो की आयुष्य बदललं. पुढाकार पण एक आहे म्हणजे तुमच्या बाबतीत जसं झालं तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये गेली 10 वर्ष सातत्याने जात असताना तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा सगळं श्रेय त्या घराचं नकळत माऊलीला दिलं जातं, म्हणजे आमच्या वहिनीला दिलं जातं. मलाही बरं वाटलं की तुमच्या तोंडून तो उल्लेख अशा पद्धतीने आला की पूर्ण आयुष्य बदललं हे म्हणत असताना तुम्ही थोडीशी कॅसेट रिवाइंड केली आणि आमच्या वहिनींना त्याच्यात घेतलं. बरोबर. कारण शेवटी महाराष्ट्र विचार करतच असेल. मी आधीच सांगतो की अत्यंत महत्त्वाच्या कामामुळे आज वहिनींचा उल्लेख येईल. कारण वहिनी म्हणताना आता ते आमच्या जेनेलिया वहिनींना आवडेल की नाही माहीत नाही, पण मी एवढंच सांगतो की आज वहिनींचा उल्लेख असेल पण त्या बाहेर आहेत आणि त्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत. मला तुम्हाला विचारायचं आहे की मग प्रपोज केलं एकमेकाला, जे काही असेल तुमचं ते सगळं चित्रपटादरम्यानच झालं? काही गोष्टी असतात ज्या सांगाव्या लागत नाहीत. कधी मैत्री होती, मैत्रीचं परिवर्तन प्रेमात कधी होतं, ह्या गोष्टी ना शब्दांद्वारे किंवा एखादा दिवस निवडून असं नसतं. नकळत काही गोष्टी होतात आणि एक असा दिवस येतो जेव्हा 4 दिवस तुम्ही शूटिंगला गेले की लगेच कळतं की अरे तुम्ही मिस करताय.
मग तेव्हा कळतं किंवा त्या व्यक्तीची तुमच्या आयुष्यात काय गरज आहे किंवा किती गरज आहे. आणि प्रपोज करणं किंवा आय लव्ह यू म्हणणं असं कुठला एक स्पेसिफिक माझ्या आयुष्यात तरी स्पेसिफिक दिवस नव्हता असा. महाराष्ट्रातल्या काही प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे तुमच्याबद्दल आणि आमच्या वहिनींबद्दल ऐकूया. रितेश देशमुख बद्दल सांगायचं तर ॲज अ ॲक्टर आय रिअली लाईक हिम, आणि त्याची आणि जेनेलियाची जोडी सुद्धा लय भारी आहे. जेनेलिया म्हटलं की पहिला शब्द आठवतो तो क्यूटनेस, तो अल्लडपणा. जेनेलियाला पहिल्यांदा पाहिलं आणि आपला कालीजच हल्ला. सॉरी यार रितेश, पण तुझी जेनेलिया आहे ना लय भारी आहे. After taking Genelia's name, my heartbeat just got faster because I really like her. She's very cute. रितेश तू एकदम म्हणजे एकदम लय भारी, तू सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवडतो, स्पेशली मला तर तू खूपच आवडतो. पण आता जाऊ दे, तुझा जेनेलिया सोबत लग्न झालंय, पण तरी पण रितेश आय लव्ह यू. जेनेलिया काय बोलणार आहे आता तू घेऊन गेला तुला आता रितेश भाई, आता आम्हाला तर दुसरी पकडावी लागेल आता. रितेश देशमुख तू एवढा क्यूट आहेस, एवढा डॅशिंग आहेस की मला खूप आवडतोस. मला तुला भेटण्याची खूप इच्छा, माझे तुझ्याकडे पिक्स सुद्धा आहेत आणि तुझा पिक्चर त्यात मराठीमध्ये येतो, त्यामुळे खूपच भारी. आणि आय लव्ह यू. मला रितेश देशमुख खूप आवडतो, खास करून मला रितेश देशमुखची स्माइल खूप आवडते. जेनेलिया, आपण तर तुझ्या स्माईलवरच फिदा आहे. त्यांची जोडी शेवटपर्यंत चांगलीच राहो सगळ्याच दृष्टीने, आणि अजून बरेच चित्रपटात त्यांनी काम करू दे. जेनेलिया आणि रितेशची जोडी अतिशय छान दिसते. दोघांनाही भरभरून शुभेच्छा. जोडी खूप छान आहे, त्यांना शुभेच्छा, असेच मोठे मोठे होत राहा. रितेश देशमुख, अँग्री यंग मॅन. सॉरी बट जेनेलिया आय लव्ह यू. रितेश वी लव्ह यू, लय भारी. या तुमच्या दोघांच्या जोडीला शुभेच्छा आणि सदिच्छा देणाऱ्या जे आशीर्वाद होते ते आशीर्वाद तुम्हाला घराघरातून नक्की मिळतील. थँक्यू. पण मग घरी कळल्यावर घरी म्हणजे घरी कळल्यानंतर मग आमच्यावर होतं की आम्हाला कधी ठरवायचं हा निर्णय. पण तुम्ही सांगितलं की बाहेरून कळलं, कारण आता नाही कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी ऍक्टर असल्यामुळे आम्हाला सुद्धा बाहेरूनच कळतात आमच्याबद्दल. अरे ह्यांच्याबरोबर मैत्री आहे का आपली, माहितीच नव्हतं, आज पेपरमध्ये वाचलं. म्हणजे तर चर्चा अशी कधीच घरातून झाली नाही. त्यांनी कधी मला विचारलं नाही, कारण काय मला वाटतं तेवढी फ्रीडम त्यांनी दिली होती की जेव्हा वेळ करेक्ट असेल तेव्हा मीच येऊन त्यांना सांगेन. कसं आहे पॉलिटिकल फील्डमध्ये असल्यामुळे बरेचसे लोक येऊन चर्चा आणि नॉलेजवर पेपरमध्ये वाच सगळं माहिती असतेच. परंतु मला वाटतं की पण जेव्हा कधी पहिल्यांदा ती बातमी आली असेल त्या दिवशी तुम्हाला असं मनात आलं नाही की पेपरमध्ये नाही, मी तर तो पेपर लपून टाकला जातो. कुठे लपू पेपर. कारण म्हणजे खरं आहे ना, ती बातमी आल्यानंतर तुम्हाला हे प्रेशर तर असणार ना की पप्पा काय म्हणतील किंवा त्यांना. नाही पण त्यांनी कसं की त्यांचा मोठेपणा होता, त्यांनी मला कधीही या विषयावरती दाखवलं नाही की दाखवलं नाही, विचारलं नाही. माहिती असेल पण ते बोलले नाही. पण कसं आहे की तेवढे सीझन होतेच ते. पण मग तुम्ही त्यांना सांगितलं नंतर लग्नाचं? जेव्हा मला वाटलं की एका रिलेशनशिपमध्ये एवढा वेळ गेल्यानंतर तुम्हाला वाटतं की ह्या रिलेशनशिपला आता एक पुढच्या स्टेजवर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तेवढं जर कम्फर्ट लेवल असेल तर मग असं वाटतं की ठीक आहे, आता ह्या विषयाबद्दल चर्चा करायला किंवा बोलायला हरकत नाही. आता माऊलीचा उल्लेख आला, आईबद्दल सांगा. जी आई सगळ्या प्रक्रियेमध्ये आईचं कसं? नाही मी सांगू का, आई ना आमच्या घराच्या फोकल पॉईंट. म्हणजे 3 मुलं आणि पप्पा हे सगळे वेगवेगळ्या दिशेने जाणारे लोक, पण त्यांना एकत्रित घेऊन पकडणारे ही माझी आई. असं वाटतं की महिला असल्यामुळे सगळ्यात वीक असतील, परंतु आमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग हे आई. मला असं वाटतं घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करत असताना आज ही पैठणी आम्ही तुमच्याकडे देणार, जी माऊलींपर्यंत पोहोचवा. नक्की. आणि असेच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत यानंतर आपण चित्रपटाबाबत जाणून घेणार आहोत, कारण मी उत्सुक आहे. प्रोमो बघितल्यानंतर लय भारी कधी एकदा मला बघायला मिळतो तेव्हा. झी टॉकीज आणि SL विजन प्रस्तुत लय भारी सिनेमंत्र प्रोडक्शन निर्मित मुंबई फिल्म कंपनीसह लय भारी सगळीकडे प्रदर्शित होतोय 11 तारीखला. आणि 11 जुलैला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांच्या प्रतीक्षेत आहे लय भारी. आणि मला खात्री आहे लय भारी आशीर्वाद तुम्ही देणार आहात. हा चित्रपट म्हणजे लय भारी, या चित्रपटाची प्रोसेस कधी सुरू?
वडील नेहमी म्हणायचे की हिंदीत काम करतोयस, मराठीत काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांची एक आम्ही समजा लंडनला गेलो, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि हे तिथे एक बिल्डिंग होती चांगली, तर ते नेहमी कुठं जायचं ना, अरे असं आपलं लातूरमध्ये का होऊ शकत नाही, अशी बिल्डिंग आपण महाराष्ट्रात का बांधत नाही, ते नेहमी असायचं. मग जेव्हा हिंदीत काम करत, अरे मराठीत का काम करत नाहीस किंवा का प्रयत्न करत नाही, तर ते नेहमी मनात होतं. प्रोडक्शन सुरू झालं माझं. मी बालक पालक केला, त्याच्यानंतर येलो हा चित्रपट, या दोन्ही चित्रपटाची निर्मिती केली. मी एका चित्रपटावर काम करत होतो जो माझा पहिला मराठी चित्रपट असणार होता. त्यावेळेस जितू ठाकरे, अमय कोपकर हा सब्जेक्ट घेऊन आला माझ्याकडे. ते म्हणाले की हा चित्रपट आम्हाला मराठीत करायचा आहे. तर मी जेव्हा सब्जेक्ट ऐकला तेव्हा मला वाटलं की एक वेगळा जॉनर आहे, ॲक्शन ड्रामा. हा मराठीत असा मी पाहिला नाही आणि माझी इच्छा होती की मराठीत काम करावं, परंतु काही सब्जेक्ट जमले नाहीत. एक चांगला सब्जेक्ट पाहिजे होता आणि तो लय भारीच्या माध्यमातून मला मिळाला आणि मला वाटतं तिथूनच अशी सुरुवात झाली की आपण मराठीत काम करावं. कसं आहे की मराठी सिनेमा हा सेकंड प्रेफरन्स सिनेमा आहे महाराष्ट्रात आणि पहिलाच प्रेफरन्स आपण हिंदीला देतो. मराठी भाषिक असून सुद्धा आपण पहिला प्रेफरन्स हिंदी सिनेमा देतो. तो जर आवड असेल मग कुठला दुसरा मराठी आहे का तो पाहूया. ही जी फाईट आहे ही नेहमी चालत राहते आणि ते खरंच दुर्दैव आहे. जोपर्यंत आपण मराठी म्हणून आपला सिनेमा पाहत नाही, म्हणजे माझा सिनेमा म्हणून नाही, लय भारी नाही, इतर दुसरे कुठलेही जर चांगले सिनेमे असतील तर ते आपण आवर्जून जाऊन पाहावं. कारण आपण जर आपली इंडस्ट्री जपली नाही तर मग त्याचा उपयोग नाही. आणि त्याच्यात आपण बघतो आहोत की ज्या पद्धतीने काही ॲक्शन सिक्वेन्स प्रोमोमध्ये दिसत आहेत आत्ता, ते सुद्धा म्हणजे कुठेही कमी नाहीत. संग्राम, या माऊलीची माऊली आहे ती, हाय माझी. खूप बोलायचं, प्रत्येक आठवण ही लय भारी. त्याच गप्पा पुढे कंटिन्यू करणार आहोत. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.